नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. बदलापूर शहरात एकीकडे अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू आहे तर दुसरीकडे तुमच्या परिसरामध्ये एसआरए प्रोजेक्ट राबवतो म्हणून जे आहे ते सर्व स्थानिकांची बदलापूर पूर्व परिसरात संजय नगर परिसरामध्ये राहणाऱ्या सर्व रहिवाशांची जी आहे ती मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे. मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडनं पैसे उकळण्यात आलेले आहे आणि या संपूर्ण घटनेच्या विरोधात जे आहे ते बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. काय नेमकं सगळं प्रकरण आहे, कशा प्रकारचं आश्वासन या सर्व स्थानिकांना बदलापूरच्या रहिवाशांना देण्यात आलेलं आपण त्याच्याशी संवाद साधून जाणून घ्यात. ताई, नेमकं काय घडलेलं आहे, कशा प्रकारे आपली फसवणूक झाली? नमस्कार, मी राणी जवळेकर, आंतरराष्ट्रीय बजरंग दलची ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे आणि या संजय नगरची रहिवासी आहे. विषय असा आहे की गेली 2023 पासून आमचा हा लढा चालू आहे. इथे एसआरए प्रकल्प काही भूमाफियांच्या माध्यमातून राबवला जात होता, परंतु याची कल्पना ही स्थानिक रहिवाशांना नव्हती. त्याच्याबद्दल अचानक जेव्हा सर्वे आला तेव्हा आम्हाला कळलं की असा प्रकार घडतोय. तेव्हा त्यावरती आम्ही आवाज उठवला आणि माहिती अधिकारात माहिती घेतल्यानंतर आम्हाला हा सगळा प्रकार या ठिकाणी उघड झालेला की एसआरए प्रकल्प राबवला जातोय. त्यासाठी आम्ही आणखी आजपर्यंत आमचा पाठपुरावा चालू आहे, पत्रव्यवहार चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्यामध्ये हे जे आहेत आदिवासी बांधव आहेत, संतोष काशीनाथ साबळे यांची सही घेतली गेली होती. यांचा कारखान्यामध्ये काम चालू होतं आणि त्यांना काही लोकांकडून सांगण्यात आलं की बाबा एका कोऱ्या कागदावर त्यांची सही घेतली गेली आणि त्यानंतर त्यांना सांगितलं कोऑपरेटिव्ह सोसायटी बनवायची. आपली ही जी जागा आहे नगरपालिकेवाले कधी उठवतील, आपल्याला कधी बेघर करतील, त्यापेक्षा जर आपली सोसायटी असेल तर आपण ह्या ठिकाणी आपल्याला कोणी हलवू शकणार नाही हे सांगून यांची सही घेतली आणि सही घेऊन ह्यांच्या संमतीविना त्यांनी त्या सहीचा दुरुपयोग केला प्रस्ताव पाठवण्यासाठी एसआरएला. ही गोष्ट जेव्हा त्यांच्या निदर्शनास आली त्यावेळेस 11 जणांवरती अॅट्रॉसिटी ऍक्ट आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल झाला. त्यानंतर यांनी पोलीस सगळ्या गोष्टी मॅनेज करून बऱ्याच गोष्टी यांनी दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अचानक आता 2-4 दिवसांपूर्वी माझ्याकडे आमच्या रहिवाशांकडून परत तक्रार आली की यांनी आमच्याकडून 3-3 ही गोष्ट आम्हाला माहित होती की 3-3 हजार रुपये यांनी घेतलेले आहेत. ह्या गोष्टीचा आम्ही माहिती अधिकारात सर्व स्थानिकांकडून घेतली तर राहणारे सर्व लोक बऱ्याच जणांकडून आमच्याकडे जे एसआरए प्रकल्पात इन्व्हॉल्व्ह झाले ना तेवढ्या सगळ्यांकडून त्यांनी 3-3 हजार रुपये एसआरए प्रकल्प म्हणजे सोसायटी नियोजित करायची आहे आणि एसआरए प्रकल्पाला पैसे भरायचे आहेत आपल्याला. त्यासाठी एसआरए प्रकल्पाला नाही भरायचे पैसे. त्यांनी असं सांगितलं की बाबा यांनी विचारलं की एसआरए म्हणजे काय, तर यांनी सांगितलं एसआरए म्हणजे कमाल शेख म्हणून या ठिकाणी एक द्रुत पत्रकार आहे, एक बोगस पत्रकार आहे. त्या पत्रकाराने यांना सांगितलं की एसआरए म्हणजे तुमची झोपडपट्टी सुरक्षित करणे हे शब्द यांना वापरले गेले या ठिकाणी. आणि तर हे लोक माझ्याकडे आले आणि यांनी मला विचारणा केली. सहज सना शेख म्हणून आहेत, त्यांनी मला हा प्रकार सांगितला. त्यानंतर मी यांना एसआरए काय आहे ह्याचा उलगडा केला की एसआरए म्हणजे आपली जागा ही बिल्डरच्या ताब्यात जाणार आणि आपल्याला एखादी बिल्डिंग बांधून ते लोक इथं देणार किंवा बाहेर देणार. हा विषय झाल्यानंतर यांनी तुमच्याकडून 3-3 यांनी सांगितलं की आमच्याकडून 3-3 हजार रुपये यांनी प्रत्येकी घेतलेले आहेत. तर मी यांना सांगितलं की एसआरएच्या कोणत्याच नियमामध्ये 3 पैसे आकारणार रहिवाशांकडून हे नाहीये. असं असताना यांनी लेखी पत्राद्वारे हे जे लेखी पत्र आहे ते हे पत्र घेऊन जे त्या संस्थेचे प्रवर्तक झालेले डॉक्टर राजेश यादव त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की ह्या पत्राला तुम्ही आम्हाला उत्तर द्या की तुम्ही आमच्याकडून जे 3 हजार रुपये आकारलेले आहेत ते कोणत्या कारणास्तव आकारलेले आहेत त्याचं आम्हाला लेखी आणि कायदेशीर उत्तर द्या. तर त्यांनी पत्र घेण्यास नकार दिला आणि त्यांच्या अंगावर देखील ते धावून गेले. हा प्रकार सगळा त्यांच्या इथे घडला. त्यानंतर आमच्याकडे ऑलरेडी एसआरएचं उत्तर होतं. ह्यामध्ये एसआरएने स्पष्ट लिहिलेलं आहे की संजय नगरच्या रहिवाशांकडून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण किंवा संजय नगर गृहनिर्माण संस्थेने कोणत्याही प्रकारचा शुल्क या ठिकाणी आकारलेला नाहीये. म्हणजे एकंदरीत यांनी बेकायदा या ठिकाणी रहिवाशांकडून रक्कम घेतली आणि लोकांची फसवणूक केली. आणि उत्तर असं दिलं आहे की बाबा तुम्हाला या ठिकाणी आम्ही घरं देणार नाहीयेत, तुम्हाला जिथं जायचंय तिकडे जा, डिसिजन मी घेईल कारण की तुम्ही सह्या केलेल्या आहेत आणि त्याची पॉवर तुम्ही मला दिलेली आहे, त्यामुळे आम्ही तुमची घरं तोडणार. आणि 3,000 एक प्रकारे त्यांना फसवणूक यांची या ठिकाणी 3,000 का घेतले तर त्यांनी काय उत्तर दिलं, 3,000 का घेतले तुम्ही, कशासाठी वापरले 3,000? म्हणजे आम्ही इतके वर्ष काम करतो या प्रकल्पासाठी म्हणून आम्ही 3,000 रुपये घेतले. याचा स्पष्ट पुरावा म्हणजे त्यांचं व्हिडिओग्राफी केलेली आहे आमच्याकडे. आणि दुसरी गोष्ट, एसआरए हा प्रकल्प आम्हाला नकोय. आमच्या 5 पिढ्या या ठिकाणी लहानाच्या मोठे झालेले आहेत सगळेजण आणि
SRA म्हणजे 200-250 स्क्वेअर फीटच्या कुराड्यामध्ये हजारो स्क्वेअर फीटची घरं आमची आहेत, ती यांना द्यायची आणि आम्हाला 250च्या कुराड्यामध्ये आम्हाला अजिबात राहण्याची इच्छा नाहीये. साधारण किती वर्ष झाले आपण या परिसरात राहतात? आमच्या इथे 5 पिढ्या गेले, म्हणजे जवळजवळ 50 ते 60 वर्ष आम्हाला इथे आमच्या पिढ्यांना होत आली आहेत. काय मागणी असेल आता आपली प्रशासनाकडे? आम्हाला प्रशासनाकडे एकच मागणी आहे की आमच्या जागेचं आम्हाला जिथे आहे त्या जागेवरच आमचा सातबारा मिळावा, ही आमची मागणी प्रशासनाकडे असणार आहे. सर, नेमकं काय प्रकार घडलेला आहे? आपली फसवणूक झालेली आहे मोठ्या प्रमाणात, अनेक वर्ष आपण इथे राहतात. आता माझी आजी आहे तिकडे, ती 70 वर्षापासून इकडेच राहते. तर आम्हाला आम्ही त्या दिवशी गेलो त्यांना विचारायला, राजा डॉक्टरच्या इकडे, का बाबा तुम्ही पैसे कसले घेतले 3000 रुपये. तर ते सांगतात का तुम्ही ते SRAचे आम्हाला तुम्हाला सोसायटी करण्यासाठी आम्ही तुमच्याकडनं पैसे घेतोय. तर मग नंतर पुढचे प्रश्न माझी बहीण विचारायला लागली. तर मग तो कमल शेख आहे, तो बोलतो नाऊन वगैरे आला माझ्या बहिणीच्या अंगावर हिंदू मुस्लिम करता का? आणि एकदम खूप काही बोलायला लागला. तर मग आम्ही यांना येऊन सांगितलं, मग यांनी पुढचे डिसिजन घेतलं. तरी पुढची मागणी आता प्रशासनाकडे आपली काय आहे? मागणी अशी असणार आहे की 2018चा एक GR आहे, 17 नोव्हेंबर 2018चा एक शासन निर्णय आहे, त्या निर्णय बदलापूरमध्ये लागू करावा अशी आमची मागणी आहे. नगरपालिकेला, जिल्हाधिकाऱ्यांना आणि तहसीलदारांना आम्ही या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की हा GR या ठिकाणी लागू करावा आणि जे रहिवासी या ठिकाणी राहत आहेत गेली 50-60 वर्षापासून त्यांना त्यांची जागा नियमांकुल करून द्यावी. कोणत्याही प्रकारची SRA योजना या ठिकाणी राबवू नये, याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आता ही म्हणजे जागा आरक्षण वगैरे आहे का काय असं? रेसिडेन्शियल आरक्षण आहे. ही झोपडपट्टी जी आहे संजयनगर झोपडपट्टी, ती 2000 साली अधिकृत घोषित केलेली आहे. बदलापूरच्या 13 झोपडपट्ट्यांमध्ये संजयनगरची देखील जी झोपडपट्टी आहे ती अधिकृत आहे. स्लम डिक्लेरेशन मध्ये आणि यांनी पूर्ण प्रत्येकाकडे फोटो पास आहेत, प्रत्येकाकडे ज्या पुरावे आहेत, लाईट बिल आहे, पाणी बिल आहे, सगळं. यांनी काय केलं होतं की यांनी ज्या प्रकारे SRA प्रकल्प मंजूर करून आणला त्यामध्ये त्यांनी असं लिहिलं की संजयनगर झोपडपट्टी म्हणजे गलिच्छ वस्ती. आमच्या इथे कोणत्याही प्रकारचा आम्हाला प्रॉब्लेम नव्हता. 2023 पर्यंत आमच्या इथे साफसफाई, स्वच्छता, लाईट, सगळ्या गोष्टी आहेत. आमच्याकडे कशालाच कमतरता नव्हती. पण जसं यांनी प्रकल्प राबवायला घेतला तसं अधिकाऱ्यांना दम देणं, परस्पर टॅक्स पावत्या घेऊन घेणं, त्या अधिकाऱ्याची देखील रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे ज्याच्याकडून यांनी परस्पर रहिवाशांच्या टॅक्स पावत्या स्वतःकडे ठेवून घेतल्या होत्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 18 तारखेला बदलापूरमधील एका बड्या हस्तीचा मला फोन आला की बाबा हा SRA प्रकल्प खूप दिवस झालेत की नाही का खूप दिवस तुमचा SRA प्रकल्पाचा विषय चालू आहे, तर आपण एक काम करूया की जे समोरची लोक आहेत ती बसूया आणि आपण बसू, तुम्ही तुमच्या लोकांना घेऊन या, आपण त्यातनं काहीतरी मार्ग काढूया. ते 4 पावलं मागं घेतील, तुम्ही 4 पावलं मागं घ्या आणि आपण त्याच्यावरती डिसिजन घेऊ. मी आता त्या व्यक्तीचं नाव घेऊ इच्छित नाही, पण आणि त्या गोष्टीला मी अप्रुव्हल दिलं की बाबा ठीक आहे आम्ही मिटिंगला येतो. 20 तारखेला मिटिंग करायचं ठरलं. मी माझ्या सगळ्या लोकांना सांगितलं की ती व्यक्ती चांगली आहे, ती व्यक्ती आपल्याला त्यातनं बाहेर काढेल. हा विषय झालेला असताना 20 तारीख ठरली होती मिटिंगची. त्यावेळेस माझ्यासोबत संजयनगरची काही लोक होती. मी काहीतरी कामानिमित्ताने बाहेर गेलेली होती आणि त्यावेळेस माझ्यासोबत संजयनगरची लोक होती. त्यावेळेस मला त्या व्यक्तीचा फोन आला होता आणि त्यांनी ऐकलं होतं की माझं आणि समोरच्याचं काय बोलणं झालं. त्यानंतर जो प्रफुल्ल मोरे म्हणून जो नगरसेवक आता निवडून आलेला आहे त्यांनी संजयनगर मधल्या रहिवाशांना, सलीम चाचा कुठे यांना बोलून घेतलं आणि यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की राणी परस्पर मोठ्या लोकांना फोन करतेय, स्वतःची सेटलमेंट करायची आहे म्हणून ती सगळीकडे धडपडत आहे. तिने 2 जणांना फोन केलेत आणि त्या दोघांना तिने सांगितलं की बाबा माझी सेटलमेंट करून द्या, मला संजयनगरच्या रहिवाशांशी काही एक घेणं देणं नाही. अशा प्रकारचं खोटं पसरवून नागरिकांना भडकवण्याचं काम या ठिकाणी प्रफुल्ल मोरे यांनी केलं. त्यामुळे हा डिसिजन आम्ही लोकांनी घेतला. त्या दिवशीची मीटिंग रद्द झाली. आमचे रहिवासी म्हटले की आम्हाला मीटिंगला जायचं नाही. जर हे लोक खोटं करत असतील, जर एक जण एका तोंडाने असं बोलतोय की मीटिंगला बसायचं आणि दुसरा म्हणतोय की ही स्वतःचा विचार करते. गेली 3 वर्ष झाले आम्ही लोक लढतोय ह्याच्यासाठी. त्यावेळेस कुणाला काही दिसलं नाही आणि ह्यावेळेस त्यांनी जो प्रकार केलेला आहे प्रफुल्ल मोरे, म्हणजे एकंदरीत तुम्ही स्पष्ट काहीच करत नाही, करताय ते खोटंच करताय हे तिथं स्पष्ट झालं. रहिवाशांच्या निदर्शनास आलं. शासनाच्या कुठल्याही विकासामध्ये अडथळे आणायचे नाहीयेत. बरोबर. आम्ही शासनाच्या विरोधात नाही आहोत. आम्ही विरोधात कुठे आहोत की जे लोक, जी माफिया लोक जे कामं करतात लोकांना भडकवून त्यांच्या खोट्या सह्या घेऊन, आणि सगळ्यात मोठा प्रकल्प राबवला गेला BUCP योजनेचा, फेल गेलेला प्रकल्प. त्याच्यामध्ये 151 कोटीचा त्यावेळेला घोटाळा झाला होता.
बीएसयूपी मध्ये. जर तेव्हा 151 जर झाला तर आता तर हा मोठा एरिया मिळतो त्यांना. बदलापूरच्या सगळ्या झोपडपट्ट्या मिळणार, 13 झोपडपट्ट्या एसआरए साठी. त्याच्यामध्ये किती कोटींचा त्याच्या अब्जो रुपयाचा होईल घोटाळा त्यावेळेला. आम्हाला त्यांच्या घोटाळ्याशी पण काहीच घेणं देणं नाही. आम्ही आमच्या अस्तित्वाशी लढतोय की आम्हाला आमची जी जागा आहे की आम्हाला आमच्या ठिकाणीच ती हवी आहे. त्याच्यामध्ये आम्हाला तुमचं कुठलं विकसित काही नको. आम्ही आमच्या विकसित, तुम्ही आतापर्यंत आमचे टॅक्स घेतलेत, इतके वर्ष आमच्याकडून तुम्ही टॅक्स घेतलाय, रोड टॅक्स घेतलाय, प्रत्येक गोष्ट. कोणतं असं शासन आहे की कोणत्याही व्यक्तीला बिना टॅक्सचं राहू देत आहेत? आम्ही आमच्या घरात सगळ्या गोष्टींचे टॅक्स आजपर्यंत भरलेले आहेत आणि इथून पुढे पण भरू. आम्हाला जे टॅक्स आहे ते आम्ही भरतोच आहे ना. असं नाहीये ना की एखाद्या घरावर जवळजवळ 2 लाख 3 लाख रुपये टॅक्स आलेला आहे. गरीब लोक आहेत, हाताच्या पोटावर खातात, पण शासनाचे एकूण एक गोष्टीचे लाईट बिल भरतात, पाणी बिल भरतात. मग असं असताना कुठे मग इथे विकसनशील किंवा अविकसित असं कसं म्हणता येईल मग संजय नगर? त्यामुळे आम्हाला शासनाशी आमचं भांडण नाहीये. आमचं भांडण आहे जो इथे घोटाळा चाललेला आहे तो घोटाळा त्वरित थांबावा आणि शासनाने स्वतः यामध्ये लक्ष घालावं. ज्या लोकांना माजवलेलं आहे, एक प्रकारे शासनाकडून माजवलं गेलेलं आहे, त्या लोकांना समोर आणून आमचे जे शंका आहेत त्याचं निरसन करावं. सर, संजय नगर परिसर आहे, अनेक वर्ष आपण या परिसरामध्ये राहतात. काय नेमकं घडलेलं आहे? लोकांची फसवणूक झालेली आहे एसआरएच्या नावाखाली. सध्या आम्ही राजेश यादवच्या ऑफिसमध्ये गेलो दवाखान्यामध्ये. त्यावेळेस त्यांना एक लेटर दिलं की वेगळे 3-3 हजार रुपये लोकांचे घेऊन तुम्ही जी फसवणूक केली तर त्याचं तुमच्याकडे काय प्रूफ आहे? तर त्यांनी आम्हाला प्रूफ पण नाही दिला आणि जो लेटर दिला त्याचं आमच्याकडे लेखी पण त्यांनी दिलं नाही. आणि ॲक्च्युली त्यांनी फक्त आमची व्हिडिओ शूटिंग केली आणि आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला त्या लोकांनी आणि आमच्यावरती प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला त्या लोकांनी. माझी बहीण आहे, तिच्या अंगावरती पण ते एक पत्रकार होते, ते धावून गेले, मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी तिला. आणि आम्हाला फक्त कमल शेख म्हणून आहे आणि आम्हाला फक्त न्याय हवा आहे आणि जिथं आम्ही राहतोय तिथं फक्त आमचं स्वतःच आम्हाला 7-12 हवा आहे. फक्त हीच मागणी आणि एसआरए प्रोजेक्ट इथे लागू नाही झाला पाहिजे. फक्त इतकीच मागणी आमची. एक आणखीन एक महत्वाचा मुद्दा मला मांडायचा. ह्या ठिकाणी झोपडपट्ट्यांवरती आणि ह्या ठिकाणी 2015लाच टॅक्स पावती हस्तांतरावरती आणि विभागणीवरती शासनाने बंदी घातलेली आहे 2015 साली. असं असताना बेकायदेशीररित्या जे टॅक्स पावती विभागातील अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना हाताशी घेऊन अनेक अशा अनधिकृतरित्या टॅक्स पावत्या या ठिकाणी पालिकेच्या तर्फे बनवल्या गेलेल्या आहेत. आणि ही गोष्ट आम्ही स्वतः पकडली ज्या वेळेस ह्याच्यामध्ये असणारे भूमाफिया हनुमंत तुपे यांच्यामधला एक मेंबर, त्याच्या गाळा आहे एवढूसा, त्याच्या टॅक्स पावती लावण्याकरता स्वतः मॅडम ह्याच्या टॅक्स पावती विभागणी अधिकारी ज्या होत्या त्या स्वतः ह्या ठिकाणी आल्या होत्या. त्यांचा देखील व्हिडिओ आमच्याकडे. बल्कि आपल्या प्रत्येकाच्या टॅक्स पावतीवर लिहून येतं की 2015 पूर्वी शासनाने विभागणीवरती बंदी घातलेली आहे. असं असताना बेकायदेशीररित्या इथे अनेक लोकांनी ज्यांच्या छोट्या छोट्या जागा आहेत त्यांना यांनी सांगितलं एका टॅक्स पावतीच्या 2 देऊ, तुमचे 2011 नंतर असतील तरी देऊ. बल्कि इथे एक नोटीस लावली गेली होती की 2011 पर्यंतची आधीची ज्यांची घरं आहेत त्यांचं बायोमेट्रिक केलं जाईल, त्याच्यानंतरच्या लोकांना ह्याच्यामध्ये अपात्र ठरवलं जाईल अशी ह्या ठिकाणी एक नोटीस लावली गेली होती. असं असताना सुद्धा ह्या लोकांनी जाणीवपूर्वक म्हणजे अनधिकृत टॅक्स पावते संजय नगरमध्ये बऱ्याचशा लावलेल्या आहेत आणि ह्यांच्यामध्ये जे आहेत मेन लोक, त्या लोकांनी निव्वळ खेळ या ठिकाणी चालवलेला. त्याच्यामध्ये त्यांची असो किंवा लोकांना टॅक्स पावतीवर बंदी असताना घर आहे. तर मग आता आम्ही तुमच्या हातात दिल्यापेक्षा आमची 4 भावंड आहेत ना, आम्ही त्या 4 भावंडांच्या नावावर करू आमची जागा आम्ही. तर त्यांनी त्याच्यावर बंदी आणली का? तर बीएसयूपी हा जो प्रकल्प राबवला गेला त्याच्यामध्ये लोकांना घरं दिली गेलेली आहेत आणि ती घरं अशी दिली गेलेली आहेत की आता 10 वर्षामध्येच ती बिल्डिंग आज कोसळेल की उद्या कोसळेल अशी घर. बरोबर? तसं त्याच प्रकारचा प्रकार इथे पण होणार आहे. कारण एसआरए प्रकल्प ठाण्याला फेल गेलेले आहेत, एसआरए प्रकल्प औरंगाबादला फेल गेलेले आहेत, एसआरए प्रकल्प पुण्यामध्ये पण फेल गेले. त्याच्यामुळे एसआरए हा प्रकल्प आम्हाला नकोच आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा. त्यासाठी आम्हाला काहीही करायला लागलं तरी आम्ही करायला तयार आहोत. आणि शेवटचा प्रश्न, या संपूर्ण घटनेच्या नंतर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. काय तक्रार करण्यात आली? कोणाकोणाच्या विरुद्ध आपल्या माध्यमातून गुन्हा नोंदवण्यात आला? यामध्ये जो त्या संस्थेचा प्रवर्तक आहे राजेश यादव, पत्रकार कमाल शेख, बाळासाहेब गंधट, उल्हास भोईर
ज्यांनी नागरिकांचं माइंड वॉश केलेलं आहे, लोकांची फसवणूक या ठिकाणी केलेली आहे, त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी 420 अंतर्गत आणि 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्यावरती एफआयआर दाखल केलेली आहे. परंतु अद्यापही त्यांना पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई यांच्यावरती करण्यात आलेली नाहीये. याआधी देखील अॅट्रॉसिटी अंतर्गत जो गुन्हा दाखल झाला होता फसवणुकीचा, त्याला खोटं ठरवण्याचं काम पोलिसांनी केलं. परंतु एक व्यक्ती खोटं बोलेल, दुसरी व्यक्ती तर खोटं बोलणार नाही ना. अजूनपर्यंत पोलीस आणि जे सिनियर पी आहेत नितीन पाटील साहेब यांचे आणि कमाल शेख यांचे मैत्री संबंध आहेत, त्यांचा सीडीआर नक्कीच काढावा कमिशनर साहेबांनी आणि चेक करावं की कशा पद्धतीने कमाल शेख याला पाठीशी घातलं जातं. ज्या दिवशी आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो होतो त्या दिवशी आम्हाला सकाळी 6 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला बसवून ठेवण्यात आलं आणि कमाल शेख याला 3 वाजता बोलवलं. तो अंगावर धावून आला. पोलीस स्टेशनमध्ये हिंदू मुस्लिम केलं त्यांनी पोलिसांच्या समोर, तरी देखील आम्हाला सगळ्यांना अडवण्यात आलं आणि त्याला पळून जाण्यासाठी यांनी मार्ग खुला करून दिला. म्हणजे कशा पद्धतीने बदलापूर पूर्वचे जे पोलीस आहेत त्या आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करतात. आम्ही ह्या ठिकाणी एकच गोष्ट सांगू इच्छितो की जर ह्या आरोपींना तत्काळ अटक केली नाही, येत्या 24 तासामध्ये 48 तासामध्ये जर यांना अटक केली नाही तर हे संजय नगरचे सगळे रहिवासी पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन करतील. नक्कीच आपण संजय नगर या परिसरात आहोत आणि सर्व स्थानिकांशी आपण संवाद साधलेला आहे. या सर्वांकडनं एसआरए प्रोजेक्ट राबव असं सांगून 3-3 हजार रुपये घेण्यात आलेले आहेत आणि या सर्व स्थानिकांनी आता एसआरए प्रोजेक्टला विरोध केलेला आहे. आम्हाला आहे त्या जागेचा 7-12 द्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि ज्यांनी त्यांना फसवलं त्यांची नावं त्यांनी घेतलेली आहे. त्यांच्या विरुद्ध कठोर शासन व्हावं अशी मागणीही त्यांनी बदलापूर व्हॉइस न्यूज सोबत बोलताना सांगितलेली आहे. बदलापूर शहरातली अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.